उषा, जसं तू आता ह्याच्या आधी बोललेला सगळे अवतार लीला आणि तर आता सध्या तरी भाद्रपद चतुर्थी येते, तर आपण त्याच्याबद्दल थोडं बोलूया. बोलूया. सगळ्यात पहिले तर एक गणपती कसा असावा या चतुर्थीचा? गणपती कसा असावा याचं उत्तर मी गणपतींनी ज्याप्रमाणे दिलेलं आहे तेच सांगतो. की गणपतीचं जे आपण आता गजानन कथा बघितलं, भाद्रपद चतुर्थीची जी कथा बघितली, त्याच्यामध्ये होतं की गणपतीने जो गौरी गर्भोद्भव अवतार आहे, त्या गौरी गर्भोद्भवाच्या अवतारामध्ये आपण वरेण्यराजाकडे आलो. तर ह्या वरेण्यराजाला सांगितलेली गणपतीने एक गीता आहे, तिला गणेश गीता म्हणतात. त्या गणेश गीतेच्या शेवटी व्यासांनी सांगितलंय की भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला जी माझी म्हणजे सावयव आणि सवाहन याच्यामध्ये वाहनयुक्त अवयवयुक्त नाही, माझ्या संपूर्ण लक्षण गणपतीचं जे काही लक्षणं आहेत त्या लक्षणयुक्तांनी जी मातीची मूर्ती करेल, त्याची पूजा करून ज्याच्यासमोर ही गीता 7 वेळा जो पाठ करेल त्याला गणपती सगळं काय देणार, असं व्यासांचं वचन आहे त्या गणपतीच्या गीतेच्या शेवटाला. त्यामुळे तिकडे गणपतीने व्यासमुखातनं असं अपेक्षित केलेलं आहे की माझी मूर्ती माझ्या सर्व लक्षणांनी युक्त असावी आणि वाहन असावी. आता इथे मेख आहे, म्हणजे इथे गणपतीने ओपन एंडेड क्वेश्चन ठेवलेला आहे की इथे काय होतंय की गणपतीने स्वरूप सांगितलं नाही, गजवक्त्रयुक्त सांगितलंय, पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की वाहनयुक्त आणि माझ्या सर्व लक्षणायुक्त. आता इथे त्यांनी 4 हाताचीच केली पाहिजे किंवा असंच पाहिजे की तसंच पाहिजे असं वर्णन केलेलं नाहीये, पण त्यांनी गणपतीने आपली अपेक्षा ठेवलेली आहे की तुम्ही माझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपांची जी लक्षणं आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्यानुसार माझ्या स्वरूपाप्रमाणेच गणपतीची मूर्ती म्हणजे माझी मूर्ती बनवा, असं गेलेलं. आता तुम्ही जर आतापर्यंत जर आपण जेवढे विषय बघितले त्यात गणपतीची मूर्ती याच्याबद्दल जर बघितलं तर मूर्तीचं जास्त वर्णन आलेलं आहे. तर ह्याच्याने आपल्याला कळतं की सगळ्याच शास्त्राच्यामध्ये की गणपतीला स्वतःची मूर्ती अत्यंत प्रिय आहे आणि त्या मूर्तीची पूजा, गणपतीच्या मूर्तीची पूजा ही गणपतीला अत्यंत प्रिय वाटते. म्हणजे सर्वात शीघ्र, असं पार्वतीला सुद्धा शीघ्र फळ जे दिलं ते गणपतीच्या मूर्तीतनं झालेलं आहे. शेषाने सुद्धा गणपतीची मूर्ती केलेली आहे. ज्या ज्या देवतांनी जिथे जिथे उपासना केली तिथे तिथे गणपतीची मूर्तीच केलेली आहे. म्हणजे त्यांनी असं कुठे वेगळं असं काय केलं नाही. त्यामुळे ते गणपतीची मूर्ती गणपतीला अत्यंत प्रिय आहे. मूर्ती गणपतीला त्याची मूर्ती पूजा जी आहे ती जास्त आवडते. त्यामुळे तो गणपतीला त्याची मूर्ती ही त्याच्याप्रमाणेच पाहिजे. इथे त्याला असं म्हणजे वेगळं काही विचित्रप्रमाणे केलेलं किंवा काही, आता आपण गणपतीच्या गेल्या याच्यामध्ये बघितलं की आपण बघतो की गॉडझिलाच्या वरती किंवा किंग कॉंगच्या वरती किंवा असे विचित्र प्रकार, तर ते गणपतीला अपेक्षित नाही आहेत. गणपतीला त्याची पूजा ही त्याच्या स्वरूपाच्याच मूर्तींमध्ये घडली पाहिजे असं वर्णन आहे, असं त्याच्या गणपतीला अपेक्षा आहे, असं आपल्या सगळ्या या एकदा अभ्यास केला कळून येतं. तर त्याच्यामध्ये गणपतीचे अनेक स्वरूप सांगितले. जसं मी म्हटलं भाद्रपद महिन्यात चतुर्थीचा गणपती कसा असावा, तर मुळात तो गजानन अवताराशी निगडीत असल्यामुळे आणि ही जी कथा जी मूळ जे आहे ती गजानन अवताराची कथा असल्यामुळे तो गणपती लाल रंगाचा असावा, चतुर्भुज असावा, मयूर मूषक वाहन मूषकावरती किंवा मूषक वाहन जवळपास असलेलं असावं. त्याच्या चारही हातामध्ये एकतर आयुधांची रचनामध्ये काय काय भेद येतात. तर मेन म्हणजे गणपतीच्या आयुधामध्ये पाशांकुश हे आयुध मुख्य आहे. पाशांकुश म्हणजे पाश म्हणजे एक दोरी किंवा फास आणि एक अंकुश जे हत्तीच्या माहुताच्या हातामध्ये असतं, त्याला एक दांडी असते, एक टोक असून त्याला एक असं वाकडं एक चोचप्रमाणे एक प्रकार असतो तो. आणि मोदक असावा, दात असावा. काही जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये पाशांकुश पण आहे आणि खालच्या 2 हातामध्ये म्हणजे आपण म्हणतो देता घेता, जे मूर्तिकारांच्या भाषेमध्ये देता घेता हात आहे तसं नाही. काय 4ही हात त्याचे भरलेले आहेत की वरच्या 2 हातामध्ये पाशांकुश आहे, खालच्या 2 हातामध्ये कमळ आणि परशु असे पण आयुध आहेत. काही याच्यामध्ये मोदक आहे, मोदक आणि दात आहे. काही याच्यामध्ये फक्त अभयवरद आहे. काही याच्यामध्ये गणपतीचं वर्णनमध्ये काही ठिकाणी येतं की कमळ आणि गदा, पाशांकुश, कमळ आणि गदा असं पण स्वरूप आहे. काही ठिकाणी पाशांकुश नाही आहे, पण काही ठिकाणी माळा. नॉर्थ साईडला तुम्ही गेलात तर गणपतीचे वरती मूर्ती आहेत, नेपाळ साईडला या साईडला गेला त्याचं वर्णनसुद्धा गणपतीची पूजा पुस्तकं आहे किंवा पूजेचा कल्प जो आहे, म्हणजे कशी करावी ते पूजा जे वर्णन येतं त्याच्यामध्ये जे ध्यान आहे ते ध्यानाला धरून गणपतीची मूर्ती असावी. आता तुम्ही नॉर्मल गणपतीची पूजा घ्याल तर त्याच्यामध्ये येतं
एकदंत महाकायंत रक्तवर्ण जे गणपतीचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये लाल रंगाचा येतो, पाशांकुश येतं. अजून एक त्याच्यामध्ये ध्यान येतं की एक माळा परशू धरलेला, एका हातामध्ये माळ आहे, एका हातामध्ये परशू आहे, एका हातामध्ये मोदक आणि एका हातामध्ये दात आहे, असं ते एक स्वरूप येतं. तर ते गणपतीचं तुम्ही जर वर्णन आणाल, गणपती तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या घरी आणाल, त्यामुळे गणपतीचं वर्णन हे गणपतीच्या रूपांच्या नुसार असायला मुख्यत्वे पाहिजे. कारण की हा काही एक इव्हेंट नाही आहे, हा काही एक शोपीस नाही आहे. ही एक देवता आहे, एक जिवंत देवता आहे. तिच्या पर्सनॅलिटीनुसार तिचं स्वरूप असायला हवं. कारण की ते मूर्तीपूजन ह्या ते देवतेला अत्यंत प्रिय आहे. तर त्यामुळे त्यानुसारच गोष्टी घडल्या पाहिजेत. तर तुमचा हा सिक्वेन्स बिघडला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे अपेक्षित तुम्हाला जे फळ पाहिजे ते तुम्हाला मिळणार नाही. गणिताप्रमाणेच आहे. एक प्रमेयाचं एक जरी मधली स्टेप चुकली की तुमचं उत्तर खालचं चुकणार. तर ह्याप्रमाणे गणपती ही गणिताची देवता आहे. त्यामुळे त्याला त्या स्टेपप्रमाणे गेलेलं अपेक्षित आहे. तरी गणपती आपल्याला पाहतो तर गणपती किती महान आहे आपल्याला कळतं. पण आपण तो त्याच्या उदारतेवरती आपण किती हे करावं, ग्राह्य धरावं किंवा त्याला किती गृहीत धरावं हे आपल्यावरती. तर गृहीत धरू नये यासाठीच गणपतीचं स्वरूप हे गणपतीची मूर्ती गणपतीच्या स्वरूपाप्रमाणे असावी. तर ती कशी असावी त्याच्यामध्ये सांगितलं, 4 हाताचं वर्णन सांगितलं. आता त्रेतायुगाचा अवतार असल्यामुळे त्याला 6 हात करू शकतो. आता याच्यामध्येच अजून एक कथानक असं सांगतं की भाद्रपद शुद्ध चतुर्थी ज्या बाबतीमध्ये गणपती स्वतः एका ठिकाणी सांगतो, म्हणजे गणेश पुराणामध्ये पहिल्या खंडात जिथे गणपतीचं उपासनाबद्दल येतं तिकडे रांजणगावचा जो गणपती आहे त्याच्याबद्दलची कथा आहे, त्या क्षेत्राची कथा आहे. तर जिथे त्रिपुरासुराच्या वधासाठी गणपतीने त्रिपुरासुर वधावा यासाठी शंकराने गणपतीची उपासना केलेली असते. तिकडे शंकरांनी परत आपली एक मूर्ती स्थापन केली, त्याची पूजा केली, तिथे शंकराने तप केलं आणि त्या मूर्तीतनं गणपतीचं स्वरूप प्रगट झालं. त्या गणपतीने शंकराला आपलं सहस्रनाम जे आहे, स्वतःची 1000 नावे जी आहेत ती गणपतीने स्वतःच्या मुखातनं सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये शेवटी येतं की गणपतीने सांगितलं की भाद्रपद मासाची चतुर्थीला मला हे सहस्रनामाने जो अर्चना करेल त्या दिवशी माझी तिची चतुर्थी आहे, तो माझा जन्मदिवस समजावा. मग त्या दिवशी गणपतीचा बर्थडे म्हणजे आपण वाढदिवस हा म्हणून त्याच्या दिवशी खूप मोठा उत्सव करावा असं गणपतीने त्यामध्ये शंकराला सांगितलं. त्याच्यामध्ये हे सहस्रनाम अर्चना येतं. तर ते जे सांगणारं जे स्वरूप आहे ते कसं आहे, तर ते 10 हाताचं गणपती आहे आणि शंकराप्रमाणे तिकडे दिसलं असल्यामुळे तिकडे त्याचं स्वरूप हे 5 तोंडांचं येतं. 5 तोंड म्हणजे समोर आजूबाजूला उजवीकडे डावीकडे 2, एक मागे आणि एक वरती, असं वर बघणारं किंवा वरच्या ठिकाणी एक असतं, असं एक 5 तोंड आहे आणि 10 हाताचा गणपती असं एक स्वरूप आहे. त्या गणपतीला हेरंब नाव दिलेलं आहे शास्त्रामध्ये, तंत्रामध्ये सुद्धा त्याला हेरंब गणपती म्हणतात. ते एक स्वरूप आहे. त्याच्यामध्ये अजून एक वर्णन येतं की आपण अष्टविनायक म्हणतो. तर जे आपल्याकडे जे अष्टविनायक आहे, मयुरेश्वर, चिंतामणी वगैरे हे क्षेत्रावरचे आहेत. असे मुद्गल पुराणात दिलेले 8 गणपती आहेत. ते वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज आणि धूम्रवर्ण हे असे 8 गणपती. हे गणपतीचे 8 अवतार आहेत, जे 8 असुरांच्या नाशनासाठी प्रगटलेले. हे सगळे अवतार जे आहेत हे एकाच दिवशी प्रगटले. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना प्रार्थना केली तेव्हा तेव्हा ती जी तिथी होती ती भाद्रपद शुद्ध चतुर्थी होती. त्यामुळे ह्या सगळ्या अवतारांचे जे प्रकार आहेत जे दिसायला कसे आहेत, तर ह्याच्यामध्ये मूळचा गणपती हे ह्याच्यातले 5 गणपती म्हणजे लंबोदर गणपती, विघ्नराज गणपती, विकट गणपती आणि वक्रतुंड गणपती हे लाल रंगाचे आहेत. महोदर गणपती हा गोरा रंगाचा आहे, श्वेतवर्णाचा रंग आहे आणि गजानन गणपती हा पर्ल व्हाईट आहे, मोती कलर त्या रंगाचा आहे. धूम्रवर्ण गणपतीचा नावाप्रमाणे धूम्र म्हणजे धुराप्रमाणे, वर्ण म्हणजे रंग, तर धूम्र म्हणजे ग्रेइश टोनचा गणपती असं एक स्वरूप आहे. तर हे गणपतीचे असे वेगवेगळे स्वरूप आहेत जे तुम्ही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पूजा करू शकता. असे ते वेगवेगळे स्वरूप आहे. अष्टविनायक जे सांगितले ते सगळे 4 हाताचे आहेत आणि त्यांचे वाहन वेगवेगळे आहेत. आता ह्याच्यामध्ये जे सांगितलं की वक्रतुंड गणपती जो आहे तो सिंहावर बसतो, एकदंत गणपती, गजवक्त्र गणपती, लंबोदर गणपती हे मुष्कावरती आहे. विघ्नराज गणपती आहे हा मूषक पायाशी मूषक आहे, पण त्याचं जे आसन आहे ते शेषनागावरती बसलेलं आहे. विकट गणपती जो आहे त्याचं वाहन मोर आहे.
आणि धूम्रकेतू गणपती हा परत मूषक वाहन. असे हे वेगवेगळे वाहन. म्हणजे प्रामुख्याने बघायला गेलं तर साकल्याने बघतं तर गणपतीचे वाहनामध्ये सिंह वाहन येतं, मूषक वाहन येतं, मयूर वाहन येतं आणि कुठलं होतं घोडा. म्हणजे धूम्रकेतू अवतारामध्ये घोडा, हे हे 4 वाहनं मुख्य आहेत. ह्याच वाहनांवरती आपल्याला परत अं, हीच वाहनं पुढे गणेश पुराणामध्ये अवतार कार्यामध्ये तुम्हाला दिसून येतात की सिंह सिंहवाहन विनायक अवताराला, मूषक वाहन गजानन अवताराला, मयूर वाहन मयूरेश अवताराला आणि घोड्याचं वाहन हे धूम्रकेतू अवताराला. अशा वेगवेगळ्या मूर्ती. पण भाद्रपद चतुर्थी दिवशी तुम्ही ह्या सगळ्या स्वरूपांची पूजा करू शकता. तर आता काही जण वेगवेगळ्या देवतांच्या रूपातही गणपती आणतात, तर त्याच्यावर तुझं काय मत? देवतेंच्या रूपामध्ये गणपती आणण्यासाठी तुम्हाला ती स्वरूपं खरीच आहेत का? तुम्हाला गणपतीचा असं म्हणजे आता माझा जो अभ्यास आहे, त्याप्रमाणे मला वाटत नाही की गणपतीचं असं रूपाला बंधन आहे. पण आता समजा तुम्ही गणपती हा विष्णू स्वरूपामध्ये आणत असाल, तर गणपतीचं विष्णू स्वरूपामध्ये खरंच तसं रूप आहे का? हे शोधण्याची नैतिक जबाबदारी मूर्तिकारांची किंवा जे कोणी मंडळ आहे त्यांची आहे. मग ते स्वरूप आहे, तर ते कसं दिसतं? त्याचा रंग काय? त्याच्या हातामध्ये काय काय स्वरूप आहे? त्याची शक्ती काय आहे? हे सुद्धा तुम्ही मूर्ती लक्षणं तुम्ही जाणून घ्या. जसं म्हटल्याप्रमाणे की गणपतीने काय सांगितलंय गीतेमध्ये, की माझी मूर्ती ही माझ्या सर्व लक्षण आणि वाहनायुक्त असावी. म्हणजे त्यांनी सांगितलं पण आहे की कसं असावं हे पण सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला वाव पण दिलाय की ॲज अ मूर्तिकाराला तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीचा वाव पण दिलेला आहे. पण ती क्रिएटिव्हिटी एका चौकटामध्ये सुद्धा धरलेली आहे. त्याला एक नियमबद्ध दिलेलं आहे की तुम्ही माझे स्वरूप जे आहे त्यांचा लक्षणाचा अभ्यास करा आणि त्यानुसारच गणपतीची मूर्ती करा. आता हा लक्षणाचा अभ्यास जर बघायला गेलं तर विनायक तंत्र नावाचं एक तंत्र आहे. त्याच्यामध्ये गणपतीच्या अनेक स्वरूपांचे हे एक वर्णन येतं. मी कधी कुठल्या स्वरूपाचं, आता जसं म्हटलं मयूरेश गणपती हे म्हणते, हे नावं जी आहेत ही नावानुसार त्यांचे स्वरूप आहे. असे ते विनायक तंत्र जर पूर्ण बघितलं तर त्याच्यामध्ये 200हून अधिक गणपतीची रूपं आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं मूर्तिकार स्केच आर्टिस्ट म्हणा किंवा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी नवीन क्रिएट केलेलं असं आहे, असा गणपती कधी बघितला नसेल किंवा मग शंकराच्या रूपात दाखवला म्हणजे मी काहीतरी नवीनच क्रिएट केलेलं. तर असं नाही, ऋषींनी ऑलरेडी तसं स्वरूप तंत्रामध्ये, शास्त्रामध्ये, मूर्तिलक्षणामध्ये ऑलरेडी ते सांगून केलेलं आहे. म्हणजे आपण काही नवीन करत नाही, पण ते जे जुनं आहे ते शोधून ते आपल्यासमोर आणण्याची नैतिक जबाबदारी ही मूर्तिकारांची आणि मंडळांची आहे असं तरी मला वाटतं. आणि हे शोधकार्य घडलं नसल्यामुळेच गणपती अत्यंत लोकप्रिय असून सुद्धा याच्याबद्दल कोणाला काही माहीत नाही असं असं मला असं दिसून येतंय. आता सांग ना, की मला आता जसं तू गणपतीच्या पूजेबद्दल बोलत होता, तर गणपतीची पूजा ही कशी व्हायला हवी? एक दोन्ही भाद्रपद चतुर्थीची किंवा कुठच्याही चतुर्थीची आणि नित्यपूजा जी करतो ती. नित्यपूजेमध्ये शेंदूर लावावं. भाद्रपद म्हणजे पूजन हा जो विषय आहे, हा गणपतीची पूजा जी आहे, गणपतीची पूजा गणपतीच्या पुराणांमध्ये ज्याप्रमाणे सांगितलेली आहे, त्याप्रमाणे करावी. म्हणजे जसं आपण शंकराची पूजा ही शंकराच्या प्रमाणे करतो. विष्णूची पूजा सत्यनारायण जो आहे, त्याच्यामध्ये तुळस वाहतो. त्याला काही दुर्वा वाहत नाही आपण. मग विष्णूची पूजा ही विष्णूच्या प्रमाणे करतो. तसंच गणपतीची पूजा ही गणपतीच्या प्रमाणे करावी. तर गणपतीची प्रमाणे करावी म्हणजे काय? त्यासाठी वेगवेगळे तसे ग्रंथ दिलेले आहेत. गणपतीची पूजेचा ग्रंथ जो आहे गणेश पुराण आहे, मुद्गल पुराण, दोन्हीमध्ये पूजाविधी दिलेली आहे. त्याप्रमाणे पूजाविधीप्रमाणे करावं. तर त्याच्यामध्ये भाद्रपद चतुर्थीची जी कथा आहे, त्या चतुर्थीमध्ये ती जी त्याचं वेगवेगळे पूजा पद्धती आहे. त्याच्यामध्ये 21 पत्री आलं, 21 आता आपण 21 पत्रीचा एवढा गवगवा झालेला आहे. पण त्याची जो मूळ कल्प जो सांगितलाय, कल्प म्हणजे पूजा पद्धती जी सांगितली, त्यामध्ये तुम्ही बघायला गेलात तर 21 पत्री, 21 धान्य, 21 मोदकाचे प्रकार, म्हणजे यामध्ये तळलेले मोदक, अनारसे सगळे ते प्रकार, 21 फुलं आणि 21 नमस्कार हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. पण एवढं आपण करत नाही, कारण की ती एवढी मोठी पूजा आहे. पण त्याच्यामध्ये एवढे प्रकार आहेत. म्हणजे पूजा हा जो विषय हा पूर्ण वेगळंच एक वास्ट विषय जातो, की गणपतीची पूजा किंवा कुठल्याही देवतेची पूजा कशी करावी. पण पूजन हा प्रकार जो आहे, जो तुम्हाला जसा यथाशक्ती जमेल तसा करावा. पण याच्यामध्ये मुख्यत्व अंग काय आहे?
की शेंदूर धारण करावं. गणपतीच्या पूजेमध्ये पूजकाने शेंदूर धारण करावं. गणपतीच्या लाल रंगाच्या फुलांनी दुर्वा मुख्यत्वे जावा आणि भाद्रपद चतुर्थीची पूजा सोळ वगळल्यास कुठल्याही चतुर्थीच्या पूजेमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या तुमच्या नित्यपूजेमध्ये गणपतीला तुळस वाहिली जाऊ नये. बस एवढंच तुमचं त्याच्यामध्ये करावं. बाकी तुम्ही रोजची जी तुमच्या यथाशक्ती जी पूजा आहे ती तुम्ही करत राहावी. गणपतीला किमान दिवसाला 2 दुर्वा तरी अर्पण केल्या पाहिजे. दुर्वा विना गणपती उपवासी आहे असं गणेश पुराण सांगतं. गणेश पुराणामध्ये क्रीडाखंड उपासना खंडामध्ये एक कथा येते की कोणतरी 2 व्यक्ती श्रापित होतात आणि ते पुढल्या जन्मी गाढव आणि बैल होतात. तर ते गाढव आणि बैलांची एका ठिकाणी एक द्वंद्व म्हणजे एक झगडा होतो. त्याच्यामध्ये दोघंही एकमेकांवरती आपट म्हणजे हल्ला करत असतात. त्याच्यामध्ये जे त्याच्या खाली जे दुर्वा असते त्या दोघांच्या खुरांनी ती उपटली जाते आणि ती उडून जवळच एका गणपतीच्या मूर्तीच्या वरती जाऊन पडते. तर तेव्हा त्या आणि खुरांनी ते सगळं उपसल्यामुळे त्याचा जो वास येत असतो त्या वासाने त्या दुर्वेनेच गणपती इतका संतुष्ट होतो की त्या तात्काळ त्या दोन्ही ना वरदान देऊन त्यांचं ते श्रापातनं मुक्तता होते. त्या दोन्ही एका गाढवाची आणि एका बैलाची ते त्यांना जी श्राप मिळाला त्याच्यातनं मुक्तता होते. याच्यामध्ये म्हणतं की दुर्वागंध मात्रेण संतुष्टोसी गजानना, की दुर्वेच्या गंधाच्या फक्त गंध म्हणजे त्याचा जो वास आहे तो वास घेतल्याने गणपती संतुष्ट होतो. आता तुम्ही जर दुर्वा उठून जर वास घ्यायला जाल तर तुम्हाला अत्यंत एकदम नाकाच्या जवळ गेल्यानंतर तो वास येणार. तर ही जाणून ऋषींनी सांगितलं की गणपतीच्या अत्यंत जवळ जाणारी म्हणजे तुम्ही जी काही पूजा व्हाल, तुम्ही जर पूजा पद्धती बघितली सगळं तुमचं अर्चना झाली सगळी झाली, शेवटला एक 21 दुर्वांचं समर्पण येतं. ते कासाठी येतं कारण की त्या दुर्वा सर्वात गणपतीची तुमची पूजा फुलं व्हायल्यानंतर जी गणपतीची पूजा होते त्या पूजेनंतर जो त्या सर्वात शेवटला दुर्वा गेली म्हणजे सर्वात ती गणपतीच्या नाकाच्या जवळ जाणारी दुर्वा आहे. त्यामुळे गणपतीला सर्वात शेवटला किमान 21 दुर्वा दिवसाला किंवा 2 दुर्वा जितका गणपतीच्या अंगाला स्पर्श होईल किंवा गणपती जवळ जितका जाईल दुर्वा तितकं त्याप्रमाणे दुर्वा व्हावे. आणि मग ती कशी व्हावी? दुर्वा किंवा जे कुठलं आपण पूजनामध्ये काय येतं की जे जसं उगतं तर तसं समर्पित करावं असा नियम आहे. की जे फळ किंवा जे फूल हे देठातनं उगतं त्यामुळे देठ देवाकडे करून आणि त्याचा जे फुलाचा जो आकार आहे पराग जो कण आहे तो आपल्याकडे करून असं व्हावं. फळाचं सुद्धा शेंडी जिथून त्याचा देठ आहे ते देठ देवाकडच्या साईडला असून आपल्याकडे मागची बाजू आपल्याकडे करून व्हायला. तसंच दुर्वा जी आहे दुर्वेचं जे देठ आहे ते देठ म्हणजे मूळ नाही, मूळ हे तोडायचं आणि जे देठाचा प्रकार आहे तो देठ जो आहे तो गणपतीच्याकडे तोंड करून त्याचे जे तुरे आहेत ते आपल्याकडे तोंड करून असे 21 दुर्वा किंवा तुम्ही विशेष प्रसंगी 108 किंवा 1008 किंवा जसं वेगळ्या प्रसंगी गोवासारख्या ठिकाणी आपण बघतो की गणपतीचं लक्षाचरण होतं. लक्षार्चन म्हणजे लक्ष म्हणजे 1 लाख दुर्वा गणपतीला वाहिल्या जातात. त्याला आपण लाखोल्या म्हणतो. आपल्याकडे लाखोल्या म्हणतात की दुर्व्यांची लाखोली म्हणजे 1 लाख दुर्वा गणपतीला त्याच्या नावाने वाहिल्या जाणं असं करतो. तर मला एक सांग ना, आता ही भाद्रपद चतुर्थीची जी विधी आहे ती कशी आहे आणि कधीपासून ही सुरुवात करायची आहे? आता ह्याच्याबद्दल सांगायला गेलं तर पुराणामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे हा जो विधी आहे हा पुराणात मिळतो. हा पौराणिक विधी आहे त्यामुळे पुराणानुसार जावं लागतं. तर आता तुम्ही म्हणाल तर हा एक विधी आहे पण याची सुरुवात जो म्हणाल तर गणेश पुराणामध्ये विधी येतो. पूर्ण कथा येते की ब्रह्मदेवाच्या मुखातनं ही कथा येते की हा विधी येतो आणि हिमालयाने पार्वतीला सांगितलेलं हे व्रत आहे. तर या व्रताची ही विधी आहे. हिमालयाने पार्वतीला व्रत काय सांगितलं होतं की गणपतीची पार्थिवाची पूजन करा. ते तिने व्रत केव्हा ऐकलेलं हे तिने आचरलं केव्हा जेव्हा तिला गणपती दिसला होता तेव्हा ते जे जन्म शंकराकडनं तिला मंत्र उपदेश मिळतो तेव्हा. मग तेव्हा तिने महिनाभर केलं. तर हे महिना कुठला तर श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी पासून ते महिनाभर मग ते रोज त्याच्या म्हणजे श्रावण चतुर्थीच्या दिवशी मातीचा गणपती करावा. तो एका ठिकाणी स्थापन करावा. त्याची स्थापनाला पूजा करावी. षोडशोपचार दुर्वा व्हाव्या 21 दुर्वा व्हाव्या आणि असं पूर्ण महिनाभर तो गणपतीची रोज पूजा करत जावी. मग त्यामुळे तुम्हाला कधी कधी अर्चना
सहस्रनाम अर्चना करायची आहे किंवा काय फुलं 1000 फुलं, 1000 दुर्वा, 1000 शमीची पानं, 1000 ह्याची पानं किंवा जे तुम्हाला आवडेल तसं. जर तुमचं शक्य असेल किंवा स्तोत्रपाठ, रोज एक स्तोत्रपाठ करावं, रोज एक काही गीतेतला एक अध्याय वाचावा किंवा वेगवेगळ्या स्तोत्रांची तुम्ही सामूहिक भजन करावं किंवा गणपतीच्या समोर गणपतीचं भजन करावं असं. तर हे तुम्ही करू शकता. मग असं ते महिनाभराचं ते व्रत आहे. त्याला पार्थिव सिद्धिविनायक व्रत म्हणतात. तर हे गणपतीचं श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीपासून ते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीपर्यंत, म्हणजे चतुर्थीला जयंती उत्सव म्हणजे मयुरेश्वर जयंती केल्यानंतर पंचमीला त्याचे पारणा करून संध्याकाळच्या आधी सूर्यास्ताच्या आधी, कारण की हे सकाळचं सगळं व्रत आहे. हे स्मार्त व्रत असल्यामुळे सगळं सकाळचं व्रत असल्यामुळे सगळं जे काय विधी विसर्जनसुद्धा सूर्यास्ताच्या आधी करावं असं त्याच्यामध्ये वर्णन येतं. आता त्याच्यामध्ये मूर्ती म्हटलं तर मूर्तीचं तुम्ही लक्षण सांगितलं की 4 हाताची मूर्ती करू शकतो. मुख्यत्वे जर हे महिनाभर करणार असाल तर 4 हाताची मूर्ती. आणि मग ती रोज एकच मूर्ती ठेवावी की कसं? आता ह्याच्यामध्ये काही ठिकाणी होतं की रोज नवीन मूर्त्या बनवतात. जसं काशी क्षेत्रामध्ये गंगेच्या किनारी नर्मदेच्या किनारी रोज 1000 जे आहे 1008 असे शिवलिंग बनवतात, पूजा करतात आणि लगेच विसर्जन करतात. तसं रोज तुम्ही एक नवीन मूर्ती बनवून पूजन करून लगेच विसर्जन करू शकतो. पण एक यथाशक्तीप्रमाणे हा व्रत आहे की तुमची जी शक्ती असेल तर रोज करावी मूर्ती, नसेल तर एकच मूर्ती तुम्ही एक ठेवून तिला पूजन करू शकता. आता याच्यामध्ये मूर्तीची उंची हा एक मुख्य विषय येतो. तर घरात पूजन करताना तुमच्या अंगठ्याच्या पेरापासून ते तुमच्या टिचभर, एक टिच लांब एवढी तिची साईज आहे. मी एवढी साईजची मूर्ती घरामध्ये पूजू शकता. आता त्याच्यामध्ये जर मोठा गणपती आणायचा झाला तर घरामध्ये एक पुरुष एवढी गणपतीची मूर्तीचं हे म्हणजे गणपतीच नाही, कुठल्याही देवतेची मातीचं मूर्तीचं प्रावरण हे एका पुरुषाच्या आकारा एवढं तुम्ही आणू शकता. ह्याच्यामध्ये जे उत्तरेतले जे लोक आहेत त्याच्यामध्ये म्हणजे उत्तरेतलं जे मूर्तिकला जी आहे, आपल्याकडे जी मूर्तिकला म्हणजे डायरेक्ट मातीपासून बनते. तर उत्तरेमध्ये बंगाल साईडला ज्या मूर्त्या बनतात त्याच्यामध्ये तुम्ही बांबूचं स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये गवताचा पेंड्याचा आकार असतो आणि मातीचं लेअरिंग असते. ह्या प्रकारे जी मूर्ती बनते ही एका पुरुषाच्या आकारा, एक पुरुष म्हणजे 6 फूट जेवढी आहे तेवढी बनवून तिला एका घराच्या सदस्याप्रमाणेच ट्रीट करावं. म्हणजे आपल्याकडे काय होतं, गणपती आपण एक गोड गोड लहान मुलांचं किंवा आपल्याकडे एक जी दृष्टिकोन आहे ते आपला एक आवडता व्यक्ती किंवा मित्र. पण ह्या सगळ्यामध्ये काय होतं, ह्या भावनेच्या भरामध्ये काय होतं, गणपतीचं देवत्व हे दडपलं जातं. आता तर गणपती गणेशोत्सव हा एक इव्हेंट झालेला आहे. त्यामुळे त्या डेकोरेशन किती छान आहे, तुमचं थीम कसं आहे, त्या डेकोरेशनच्या भपक्याखाली गणपती पूर्ण दबूनच जातो. की डेकोरेशनचाच गवगवा इतका मोठा होतो की त्यानुसार गणपती तुम्ही चेंज करता. मुळात काय अपेक्षा आहे की गणपतीनुसार तुमचं डेकोरेशन किंवा त्याच्यानुसार तुमचं हे पाहिजे. मेन तिथे जो अख्ख्या असं म्हणतो उत्सव मूर्ती, त्या अख्ख्या उत्सवाची उत्सव मूर्ती गणपती आहे. तर तुमचं उत्सव त्या गणपतीप्रमाणे तुमचं बाकीचं पेरिफरल गोष्टी पाहिजे. आता काय पेरिफरल गोष्टींप्रमाणे आम्ही आमचा गणपती बदलतो की आम्हाला यंदा काहीतरी वेगळंच थीम करायचे. त्या थीममध्ये मला गार्डनप्रमाणे मी थीम करणार, त्याच्यामध्ये माझा गणपती सस्यावर बसलेला असेल. मला असा गणपती पाहिजे किंवा झोपाळ्यावर बसलेला किंवा असा वेगळाच एक याच्या. तर असं अपेक्षित नाही शास्त्राला. का माहिती? कारण की हे एक व्रत आहे, ह्याला धर्माची जोड आहे. हा एक धार्मिक कार्य आहे. तर धार्मिक कार्याला तुम्ही एक इव्हेंट बनवला तर त्याचं सेक्युलरायझेशन केलं तर त्याच्यातनं सगळं त्याचं निघून जाणार. तुम्ही त्याचं इव्हेंट त्याला आता जसं बघितलं गणपतीचं फेस रिव्हील किंवा हे प्रकार, म्हणजे जी पूर्वी जी उत्कंठा होती की जी आस असते की ज्याच्यावरती हा उत्सव आहे की 1 वर्षाने आपल्याला भेटायला येणार गणपती, ही जी आस आहे हीच तुम्ही नाहीशी करताय. आहे नाही असं मला तरी असं वाटतं की ती तुम्ही ते सगळं रिव्हील किंवा एक इव्हेंट केल्यामुळे मूर्तीचे दुभागून फोटो किंवा फेस रिव्हील वेगळं, पायाचं वेगळं, असं वेगळं किंवा पायाचे पाद्यपूजन सोहळा वगैरे जो आहे, हे म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्याचं विटंबनाच झालेली आहे. पण जर गणपतीचं तुम्ही करा, आदर्श गणपती गणेशोत्सव कसा असावा, तर त्याच्यामध्ये गणपतीला धरून गोष्टी असायला पाहिजेत. ना की तुमच्या थीमला किंवा तुमच्या ह्याच्याप्रमाणे असायला. त्याच्यामध्ये तुम्ही गणपतीचे रोज
आता तुमच्याकडे 10 दिवस गणपती आहे, 10 दिवस गणपतीमध्ये काय करावं? तर गणपतीनेच सांगितलं की माझ्या उत्सवामध्ये काय करावं. तसं मी सांगितलं की सहस्रनाम अर्चना आहे, मग गणेश गीता पठण आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही अनेक अनेक स्तोत्र आहेत जी गणपती त्या कालावधीमध्ये तुम्ही गणपतीची स्तोत्र पाठ करू शकता. एका ठिकाणी गणपती, आता नावाप्रमाणे गणपती हा गणांचा अधिपती, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणून एका ठिकाणी येऊन एक सामूहिक उपासना गणेशाची ही अपेक्षित आहे गणपतीची. आता त्याच्यामुळे तुम्ही डेकोरेशन काय करा किंवा त्याच्यामध्ये तुम्ही थीम काय वापरली, तर हे थीम जर तुमची क्रिएटिव्ह तुम्हाला दाखवायची असेल तर गणपतीचं डेकोरेशन हे गणपतीनुसार असावं. मग याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर त्याच्या ज्या लीला आहेत त्या लीलांनुसार गणपतीची सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. आता गणपती जर तुम्ही म्हणाल तर जसं शंकराचा कैलास आहे, देवीचं मणिद्वीप नावाचं एक लोक आहे, विष्णूचं वैकुंठ आहे, तसं गणपतीच्या लोकाचं नाव काय तर स्वानंद लोक आहे. गणपतीचं लोकाचं नाव हे मुद्गल पुराणामध्ये दिलं की स्वानंद नावाचा एक लोक आहे, त्या लोकामध्ये गणपती हा राहतो. तर स्वानंद लोकाचं वर्णन काय सांगितलं आहे, तर त्याच्यामध्ये जसं विष्णूच्या ठिकाणी विष्णूच्या वैकुंठामध्ये क्षीरसागर आहे, दुधाचा सागर आहे, तसं गणपतीच्या लोकामध्ये पूर्ण एक उसाच्या रसाचं सागर आहे, इक्षुसागर म्हटलेलं आहे. गणपती सहस्रनामध्ये येतं, गणपती स्वतः म्हणतो की इक्षुसागर मध्यस्थ, की इक्षुच्या सागराच्या मधोमध मी राहतो. ते इक्षुच्या सागरामध्ये मी चिंतामणी द्वीप, चिंतामणी जे रत्न आहे त्या चिंतामणी रत्नाचं एक पूर्ण एक आयलंडच आहे. म्हणजे त्याच्या एक असं छोटंसं एक असं नाही, पूर्ण आयलंडच त्या चिंतामणी रत्नाच्या रत्नापासून बनलेलं आहे. त्याच्यामध्ये मी सहस्रस्तंभाच्या मध्ये, सहस्रस्तंभ 1000 खांबी मंडपाच्या मधोमध एका कल्पवृक्षाच्या पायाशी एक सिंहासनावरती 8 सिंहाच्या आसनावरती मधोमध एक सहस्र कमळाचं आसन आहे, 1000 पाकळी कमळाचं आसन, त्याच्याबरोबर मधोमध मी त्याच्या बिंदूवरती मी माझ्या शक्तीसह गणपती विराजित आहे. म्हणजे हे एवढं वर्णन आहे. तर ह्या वर्णनाला धरूनच तुम्ही एक तुमची क्रिएटिव्हिटी दाखवून डेकोरेशन करू शकता. म्हणजे गणपतीचं तुम्ही तुमचा उत्सवाचा सेंटर जर गणपती ठरला की त्याच्यानुसार त्याच्या भोवती या सगळ्या गोष्टी आपोआप होत घेतात. पण जेव्हा गणपतीला तुम्ही त्याचं सेंटर ऑफ स्टेज ठेवत नाही, गणपती असून सुद्धा, म्हणजे हे ॲक्च्युली अज्ञानच आहे. जेव्हा तुम्ही मंडळाचं काम आहे की गणपतीचा तुम्ही उत्सव करताय, तर गणपतीच्या नुसार तुम्ही त्याचं काय काय बाकीच्या गोष्टी आहेत हे शोधण्याचं आणि हे लोकांपुढे आणण्याचं काम हे मंडळांच्या किंवा याच्यासाठी मुख्यत्व नैतिकरित्या मूर्तिकारांचं आणि मंडळांचं असं आहे, असं तरी वाटतं किंवा बघायला केलं पाहिजे. तरच हा उत्सवाप्रमाणे धार्मिक उत्सवाप्रमाणे होईल. नाहीतर आता इव्हेंट होऊन हा गणपतीचा उत्सवाचा ऱ्हास होणार, असं मला तरी माझं एक मत आहे. तर धन्यवाद भूषण, तू इतका आम्हाला वेळ दिलास. आता तू एक सांगा की तुला कसं वाटलं येऊन बोलून? मलाही खरं तर एक संधी मिळाल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आहे की मला ही बोलायची संधी दिली आणि मला खूप छान वाटलं. मला जे काय सांगायचं होतं किंवा एक कलाकार म्हणून सुद्धा किंवा एक अभ्यासक म्हणून सुद्धा ज्या गोष्टी मला एक भाष्य करायचं होतं की त्या मला मिळायची संधी मिळाली. आणि जर तुमची कृपा झाली तर परत मला बोलवाल आणि परत आपण ह्याच्यावरती करायला आवडेल मला खूप. मोरयाची कृपा. तर धन्यवाद. तुम्ही सांगा की तुम्हाला पण ही व्हिडिओ कशी वाटली ते. कसं वाटलं, एक हा नवीन प्रयोगच बोलू शकतो आपल्या याच्यामध्ये. आपण काहीतरी एक वेगळं आणण्याचा हा प्रयत्न केला. तुम्ही कमेंट करून सांगा हा दोन्ही एपिसोड्स तुम्हाला कसे वाटले ते. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया.